महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा भवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस पाटील मोठ्या संख्येने नागपुरात दाखल झाल्याने परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली। संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पोलीस पाटलांची वयोमर्यादा 60 वर्षांवरून 65 वर्षांपर्यंत वाढविणे, नूतनीकरणाची प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करणे, मानधनात 25,000 रुपयांची वाढ करणे, निवृत्तीनंतर एकमुश्त 20 लाख रुपये देण्याची तरतूद, विमा सुरक्षा कवच, प्रशिक्षण सुविधा पुरविणे तसेच प्रशासकीय कामकाजात स्पष्ट अधिकार देणे यांचा समावेश आहे। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मुद्द्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। मोर्चा दरम्यान अनेक आमदारांनी प्रत्यक्ष भेट देत पोलीस पाटलांची विचारपूस केली आणि त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शविले। पोलीस पाटील हे ग्रामीण सुरक्षेचा कणा असून त्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तत्परतेने लक्ष देणे आवश्यक आहे असं मत काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले। मोर्चा शांततामय पद्धतीने पार पडला। संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडे निवेदन सादर करून प्रलंबित सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। पोलीस पाटलांच्या या आंदोलनाकडे आता शासन काय भूमिका घेते याकडे राज्याचं लक्ष लागलंय। माझे नाव प्रवीण कोचे व माझे सर्व सहकारी जिल्हा पदाधिकारी आहेत। आम्ही गोंदिया जिल्ह्यामधून इथे आले आहोत। आज हिवाळी अधिवेशनावर संयुक्त कृती मोर्ची 5 संघटना मिळून अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आलेला आहे पोलीस पाटलांचा। आणि डेलिगेशन वाहनच्या ड्रायव्हर गाड्या मागे लावून घ्या। नूतनीकरण कायमचे बंद झाले पाहिजे। पोलीस पाटलांची वय 60 वरून 65 झाले पाहिजे, जशी अंगणवाडी सेविकांची झाली। आणि सेवानिवृत्तीनंतर पोलीस पाटलांना एकही रुपया वगैरे काही मोबदला मिळत नाही, करिता 25 लाख रुपये एकमुश्त रक्कम शासनाने द्यावी। मानधनवाढ महागाईप्रमाणे दरवर्षी झाली पाहिजे, तर त्याप्रमाणे किमान वेतनाच्या प्रमाणे महागाईच्या स्वरूपात मानधनवाढ झाली पाहिजे। दरवर्षी पोलीस पाटलांना प्रशिक्षण देण्यात यावे, कारण कायद्यामध्ये वारंवार सतत बदल होत असतो आणि त्याची माहिती शासनाने पोलीस पाटलांना देण्यात येते। पोलीस पाटलांच्या मान सन्मानाकरिता मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी मोर्चामध्ये म्हटले होते की SOP लागू करू, पण आजपर्यंत SOP लागू करण्यात आलेली नाही। तर याप्रमाणे व आणखी काही पोलीस पाटलांच्या मागण्या आहेत, त्या सर्व पूर्ण करण्याच्या उद्देशाने आम्ही गोंदिया जिल्ह्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पोलीस पाटील इथे उपस्थित झालेले आहोत। मेरा नाम इंदुमती राहंगडाले है। मैं गोंदिया जिला संगठन से हूँ और हम सभी पुलिस पाटिल यहाँ अपनी मांगों को पूरी करने के लिए आए हैं। यह हिवाड़ी अधिवेशन में नागपुर में हम खास तौर पे अपने मानधन बढ़ोतरी के लिए आए हैं और हमारे जैसे पुलिस पाटिल हैं जो उम्र के 60 साल में सेवानिवृत्त हो जाते हैं, उनकी उम्र में थोड़ी बढ़ोतरी की जाए और 60 से 65 साल की जाए, इसीलिए भी हम आए हुए हैं। हमारा प्रवास भत्ता जो कि हमें बहुत कम मिलता है, हम विशेष मांग हमारी ये भी है कि हमारे प्रवास भत्ते में बढ़ोतरी हो। और हमारी ये अभी आवश्यकता है कि हर साल हमारे पुलिस पाटिल जो नए भर्ती होते हैं तो उनके प्रशिक्षण के लिए भी विशेष व्यवस्था की जाए। ऐसे ही सेवानिवृत्ति के बाद पुलिस पाटिलों को कुछ भी नहीं मिलता है तो उन्हें उसको भी नूतनीकरण मिलना चाहिए और नूतनीकरण बंद होना चाहिए, क्योंकि हमारी जो भर्ती है वो खुद SDO सर लेते हैं और उसके बाद फिर से नूतनीकरण ये जो कार्यक्रम है ये बंद होना चाहिए। इससे पुलिस पाटिलों को बहुत सारी परेशानियों का। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।